नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत जे लोक सगळ्या देवी देवतांची पूजा करतात त्यांच्या सोबत काय होतं. 99% लोकांना माहीतच नाही. चला तर पाहूया आजची माहिती. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, तुम्ही सगळ्या देवी देवतांची पूजा करताय, मग तुमच्या सोबत नक्की काय घडतंय हे तुम्हाला माहित आहे का? 99% लोकांना हे कधीच उमजलेले नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या घरात दररोज वेगवेगळ्या देवी देवतांना हात जोडतो, पण कधी विचार केलाय का की इतक्या सगळ्या देवतांना पूजल्याने आपल्या आयुष्यावर नक्की काय परिणाम होतो? बहुतेक लोकांना वाटतं हे फक्त कर्मकांड आहे, पण थांबा, हे कर्मकांड नसून एक अतिशय प्रगत ऊर्जा विज्ञान आहे. आज आपण अशा 5 गोष्टी पाहणार आहोत ज्या पूजा करणाऱ्या 99% लोकांना माहीतच नाहीत, पण ज्या त्यांच्या आयुष्यात रोज घडत आहेत. जेव्हा आपण सगळ्या देवी देवतांची पूजा करतो तेव्हा त्यामागे एक खूप खोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ आहे जो अनेकांना माहीत नसतो. अध्यात्मात याला एकात्मता किंवा सर्वव्यापी ईश्वर समजणे असे म्हणतात. जे लोक मनापासून सर्व देवतांची पूजा करतात त्यांच्या आयुष्यात होणारे बदल खालीलप्रमाणे असू शकतात. गोष्ट क्रमांक 1, ऊर्जेचे संतुलन. ऊर्जेचे संतुलन ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला पंचमहाभूत आणि कुंडलिनी किंवा चक्र प्रणालीच्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. मानवी शरीर हे केवळ हाडे आणि मांस नाही, तर ते ऊर्जेचा एक प्रवाह आहे. जेव्हा आपण विविध देवी देवतांची पूजा करतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या ऊर्जा केंद्रांना उत्तेजित करीत असतो. हे सविस्तर खालीलप्रमाणे समजून घेऊया. 1. देवता आणि ऊर्जा केंद्रांचा संबंध. आपल्या शरीरात मुख्य 7 चक्रे आहेत. प्रत्येक देवतेचे स्वरूप एका विशिष्ट ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते. गणपती म्हणजेच मूलाधार चक्र. गणपती हे पृथ्वी तत्वाचे आणि स्थिरता देणारे दैवत आहे. त्यांची पूजा केल्याने मूलाधार चक्र संतुलित होते, ज्यामुळे आयुष्यात आत्मविश्वास, सुरक्षितता आणि स्थिरता मिळते. भगवान विष्णू नारायण म्हणजेच स्वाधिष्ठान व अनाहत चक्र. विष्णू हे सृष्टीचे पालनहार आहेत. ते जलतत्वाशी संबंधित आहेत. त्यांची पूजा सृजनशीलता आणि भावनिक संतुलितपणा वाढवते. माता दुर्गा शक्ती. मणिपूर चक्र हे नाभीजवळचे केंद्र आहे. दुर्गा ही अग्नितत्वाचे प्रतीक आहे. तिची उपासना केल्याने तुमच्यातील इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. भगवान शिव विशुद्ध व आज्ञाचक्र. शिव हे आकाश आणि शून्य तत्वाचे प्रतीक आहेत. त्यांची उपासना मनाला शांतता, स्पष्टता आणि उच्च विचार करण्याची क्षमता प्रदान करते. 2. ऊर्जेचे इन्स्टंट ट्युनिंग. ज्याप्रमाणे एका रेडिओला विविध चॅनलवर सेट केल्यावर स्पष्ट आवाज येतो, तसाच प्रकार आहे हा. कधी कधी आयुष्यात खूप भीती किंवा अस्थिरता असते, म्हणजेच मूलाधार असंतुलित. जेव्हा गणपतीची पूजा मन स्थिर करते. कधी कधी खूप राग किंवा भीती वाटते, तेव्हा शिव किंवा दुर्गेची उपासना ती ऊर्जा ग्राउंड करते. जेव्हा बुद्धी कमी पडते तेव्हा सरस्वती किंवा गणपतीचे स्मरण गोंधळ दूर करते. सर्व देवतांची पूजा केल्यामुळे तुमच्या ऊर्जेचा प्रवाह एकाच दिशेने वाहून जात नाही, तर तो सर्व चक्रे सक्रिय ठेवतो. यालाच होलिस्टिक एनर्जी बॅलन्स म्हणतात. 3. मानसिक आणि शारीरिक पातळीवर होणारा परिणाम. जेव्हा ही ऊर्जा संतुलित असते तेव्हा त्यांचे व्यावहारिक परिणाम दिसू लागतात. निर्णय क्षमता. तुम्ही भावनिक न होता तार्किक विचार करू शकता. सहनशक्ती. तुम्हाला कठीण प्रसंगातही शांत राहण्याची सवय लागते. निद्रा आणि आरोग्य. ऊर्जेचे संतुलन उत्तम असेल तर झोप शांत लागते आणि शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 4. वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर प्रत्येक देवतेच्या मंत्रांची आणि त्यांच्या स्वरूपाची एक ठराविक फ्रिक्वेन्सी असते.
जेव्हा तुम्ही त्यांची पूजा करता तेव्हा तुमचे शरीर त्या फ्रिक्वेन्सीशी सिंक होते. ज्याप्रमाणे संगीताचे विविध स्वर मिळून एक सुंदर धून तयार होते, त्याचप्रमाणे विविध देवतांच्या ऊर्जा तुमच्या आयुष्यात एक सुसंवाद निर्माण करतात. थोडक्यात सांगायचे तर जेव्हा तुम्ही फक्त एकाच देवतेची पूजा करता तेव्हा आयुष्यात एका विशिष्ट गुणाची अतिवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ अतिवैराग्य किंवा अतिभौतिकता. परंतु सर्व देवतांच्या पूजा केल्याने तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला पूर्णत्व देता. यामुळे तुम्ही जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होण्यास समर्थ बनता. गोष्ट क्रमांक 2. संकुचित विचारसरणीचा नाश. संकुचित विचारसरणीचा नाश ही पूजेची सर्वात महत्त्वाची आध्यात्मिक देणगी आहे. आपण सहसा संकुचित विचारांच्या चौकटीत अडकतो, कारण आपण जगाला माझे, तुझे, हे बरोबर, ते चूक किंवा हे श्रेष्ठ, ते कनिष्ठ अशा दुफळीतून पाहतो. जेव्हा आपण सर्व देवतांची पूजा करतो तेव्हा ही चौकट कशी कळून पडते ते खालील मुद्द्यांवरून समजून घेऊया. 1. अद्वैत तत्वाचा साक्षात्कार. सर्व देवतांची पूजा करण्यामागे सर्वात मोठे सत्य हे आहे की सत्य एकच आहे, पण विद्वान त्याला अनेक नावाने संबोधतात. जेव्हा तुम्ही गणपती, शिव, विष्णू, दुर्गा अशा सर्व रूपे पूजता तेव्हा तुमच्या मनावर हे ठसते की हे सर्व त्या एकाच परमशक्तीचे म्हणजेच परमात्म्याचे आविष्कार आहेत. परिणाम, यामुळे तुम्ही कोणत्याही एका विशिष्ट विचारसरणीचे गुलाम राहत नाही. तुम्हाला समजते की समोरचा व्यक्ती ज्या देवतेची पूजा करत आहे तो देखील त्याच मूळ शक्तीलाच नमन करत आहे. यामुळे धार्मिक सहिष्णुता आणि विशाल दृष्टिकोन निर्माण होतो. 2. अहंकाराचे विसर्जन. संकुचित विचारसरणीचे मूळ मी आणि माझे यात असते. माझा देवच श्रेष्ठ हे संकुचितपणाचे लक्षण आहे. जेव्हा आपण सर्व देवतांना वंदन करतो तेव्हा आपण नकळतपणे समर्पण शिकतो. प्रक्रिया. आपण हे मान्य करतो की विश्वाच्या व्यवस्थेत प्रत्येक शक्तीचे महत्त्व आहे. ज्या क्षणी तुम्ही इतर देवतांचा आदर करायला सुरुवात करता त्या क्षणी तुमच्या अहंकाराची भिंत कोसळते. अहंकार कमी झाला की संकुचित विचारसरणी आपोआप नष्ट होते. 3. दृष्टिकोनातील लवचिकता. ज्या लोकांची विचारसरणी संकुचित असते ते बदल स्वीकारण्यास घाबरतात. ते त्यांच्या जुन्या मतांशी घट्ट चिकटून असतात. सर्व देवतांची पूजा करणारी व्यक्ती बहुआयामी बनते. उदाहरण, तुम्हाला समजते की प्रलय ही सुद्धा शिवतत्वाचा भाग आहे, म्हणजेच जे सृष्टीच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक आहे, आणि नवीन सृष्टी ही ब्रह्मा विष्णूच्या तत्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही जीवनातील चढ उतार, सुख दुःख, लाभ हानी या देवतांच्या ऊर्जेशी जोडता तेव्हा तुम्हाला स्वीकार करण्याची ताकद मिळते. तुम्ही परिस्थितीला विरोध न करता त्यातून शिकायला सुरुवात करता. 4. भेदभावाचा अभाव. आपल्या समाजात बऱ्याचदा जाती, पंथ किंवा परंपरावरून भेदभाव केला जातो. परंतु जेव्हा तुम्ही पौराणिक कथा वाचता किंवा देवतांची उपासना करता तेव्हा तुम्हाला दिसते की प्रत्येक देवतेने जगाला शिकवण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडले आहेत. निष्कर्ष, जेव्हा तुम्हाला कळते की एकच ईश्वर विविध रूपातून सर्वांचे कल्याण करत आहे तेव्हा तुम्ही मानवांमध्ये भेदभाव करणे बंद करता. तुमच्या नजरेत माणूस महत्त्वाचा ठरतो, त्याचा पंथ नाही. हीच खरी मुक्ती आहे. 5. व्यावहारिक जीवनातील बदल. संकुचित विचारसरणीचा नाश झाल्यामुळे तुमच्या कामात आणि वागण्यात काय फरक पडतो? टीका सहन करण्याची क्षमता. तुम्हाला समजते की जग विशाल आहे आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.
संधीची ओळख. संकुचित विचारांमुळे अनेक संधी आपण गमावतो, पण विशाल दृष्टिकोन असलेला माणूस प्रत्येक संकटामध्ये एक शिकवण आणि एक संधी शोधतो. थोडक्यात सांगायचे तर, जेव्हा तुम्ही सर्वांची पूजा करता तेव्हा तुम्ही स्वतःचे बाउंड्रीज मोडता. तुम्ही स्वतःला एका छोट्या डबक्यातून काढून महासागराच्या व्यापकतेत विलीन करता. जेव्हा तुमची विचारसरणी विशाल होते तेव्हा तुम्हाला यश, आनंद आणि शांती आपोआप मिळते, कारण तुम्ही विश्वाशी तादात्म्य पावलेले असता. गोष्ट क्रमांक 3, मानसिक शांतता आणि स्थिरता. मानसिक शांतता आणि स्थिरता ही केवळ मनाची स्थिती नसून ती एक आंतरिक शिस्त आहे. जेव्हा आपण सर्व देवतांची पूजा करतो तेव्हा आपल्या मनाची स्थिती कशी स्थिर होते ते खालील मुद्द्यांवरून समजावून घेता येईल. 1. आधाराचा व्यापक विस्तार. जेव्हा आपण केवळ एकाच देवतेवर अवलंबून असतो तेव्हा मनात कुठेतरी माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल का अशी शंका असू शकते. पण जेव्हा आपण सर्व देवी देवतांना मानतो तेव्हा आपल्याला अष्टदिक्पाल म्हणजेच 8 दिशांचे रक्षक किंवा विश्वाच्या संपूर्ण व्यवस्थेचा पाठिंबा आहे अशी जाणीव होते. परिणाम, मनातील मी एकटा आहे आणि सर्व भार माझ्यावरच आहे ही भीती नष्ट होते. ही सुरक्षिततेची भावना मानसिक शांततेचा पाया आहे. 2. विचारांचे ग्राउंडिंग. आपले मन हे नेहमी भविष्याची चिंता किंवा भूतकाळातील दुःखात अडकलेले असते. यालाच विचारांचे वादळ म्हणतात. प्रक्रिया. विविध देवतांची रूपे ही निसर्गातील विविध तत्वांचे म्हणजेच पंचमहाभूते यांचे प्रतीक आहेत. जेव्हा तुम्ही त्यांचे ध्यान करता तेव्हा तुम्ही स्वतःला निसर्गाच्या नियमाशी जोडता. उदाहरण, समुद्राच्या लाटांप्रमाणे किंवा झाडाच्या स्थिरतेप्रमाणे तुमचे मन निसर्गाशी जुळवून घेते. यामुळे घडणाऱ्या घटनांवरून तुम्ही विचलित होणे कमी करता. 3. भावनिक इमोशनल इंटेलिजन्स. अनेकदा आपण संतापाने, लोभाने किंवा मत्सराने भरलेले असतो. देवतांच्या पौराणिक कथा, उदाहरणार्थ श्रीकृष्णाचे स्थितप्रज्ञ असणे, शिवशंकराचे वैराग्य, गणपतीचे संयम आपल्याला शिकवतात की कठीण परिस्थितीत प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद कसा द्यावा. जेव्हा तुम्ही रोज विविध ऊर्जेचे स्मरण करता तेव्हा हे गुण उपजत स्वभावाचा भाग बनतात. यामुळे तुमच्या आयुष्यातील इमोशनल ड्रामा कमी होतो आणि स्थिरता वाढते. 4. निवड करण्याची ताकद. मानसिक अस्थिरतेचे मुख्य कारण असते आपण कशाची तरी अपेक्षा करतो आणि ती मिळाली नाही की दुःखी होतो. सर्व देवतांची पूजा केल्याने तुम्हाला अनासक्त राहण्याचे कौशल्य मिळते. तुम्ही पूजा करता, प्रयत्न करता, पण फळाची अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही ईश्वरी नियोजनावर विश्वास ठेवता. यालाच योगस्थ होणे म्हणतात. हे जेव्हा साध्य होते तेव्हा सुख असो वा दुःख तुमचे मन एकाच लयीत राहते. 5. एकाग्रता आणि ध्यान. जेव्हा तुम्ही विविध देवतांची रूपे, त्यांचे शस्त्रे, त्यांचे वाहन आणि त्यांच्याशी संबंधित कथांचे चिंतन करता तेव्हा तुमचे मन एकाग्र व्हायला शिकते. फायदा. रोजची पूजा ही एक प्रकारे मानसिक व्यायाम ठरते. ज्याप्रमाणे जिममध्ये जाऊन शरीर घडवले जाते तसे पूजेच्या माध्यमातून मन घडवले जाते. स्थिर मन असलेल्या व्यक्तीला निर्णय घेणे सोपे जाते. परिणामी आयुष्यातील अस्थिरता कमी होते. 6. विज्ञानाच्या भाषेत न्यूरल पाथवे. सकारात्मक विचार आणि आदरभाव व्यक्त केल्याने मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी हॅपी हार्मोन्स स्रवतात. नियमित पूजेमुळे मेंदूतील शांती निर्माण करणारे मार्ग अधिक मजबूत होतात. त्यामुळे बाहेरून कितीही गोंधळ असला
तरी आतून तुम्ही शांत राहू शकता. थोडक्यात सांगायचे तर मानसिक स्थिरता म्हणजेच काहीही होणे नव्हे, तर सर्व काही घडत असतानाही आतून स्थिर राहणे होय. सर्व देवी देवतांची पूजा करणे हे तुम्हाला अशा एका व्यापक छत्राखाली आणते, जिथे तुम्हाला जाणवते की हे विश्व एका शिस्तबद्ध पद्धतीने चालले आहे आणि तुम्हीही त्याचाच एक भाग आहात. ही जाणीवच तुम्हाला जीवनातील प्रत्येक वादळात स्थिर राहण्याचे बळ देते. गोष्ट क्रमांक 4. 99% लोकांना न माहीत असलेले गूढ सत्य. हा मुद्दा खरोखरच अध्यात्मातील एक असे रहस्य आहे जे वरवर पाहणाऱ्यांना कधीच कळत नाही. 99% लोक मंदिरात जातात, प्रार्थना करतात, पण त्यांना यामागचे सायकोसोमॅटिक आणि कॉस्मिक विज्ञान समजत नाही. हे गुपित खालील 3 स्तरांवर विभागले आहे. 1. देवता म्हणजे आरसा. आपल्याला वाटते की आपण देवाच्या मूर्तीची पूजा करत आहोत, पण खरं तर आपण आपल्याच आत दडलेल्या सुप्त शक्तींची पूजा करत असतो. गुपित. ज्या देवतेचे रूप तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करते किंवा ज्या देवतेचे गुण तुम्हाला हवेसे वाटतात, ती देवता म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श असते. जेव्हा तुम्ही गणपतीला पाहता तेव्हा तुम्ही नकळतपणे तुमच्या बुद्धीचा सन्मान करत असता. जेव्हा तुम्ही महादेवाला पाहता तेव्हा तुम्ही तुमच्या शांततेचा आणि सामर्थ्याचा सन्मान करीत असता. ही पूजा म्हणजे स्वतःच्या आंतरिक क्षमतांना दिलेली पावती आहे. हे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला बाह्य मूर्तीपेक्षा स्वतःच्या आतल्या ईश्वराचा साक्षात्कार होण्यास सुरुवात होईल. 2. ऊर्जेचे प्रोग्रॅमिंग. आपल्या मेंदूची रचना ही आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो त्या गोष्टींना आत्मसात करण्यासाठी बनलेली असते. गुपित. हे एक प्रकारचे सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग आहे. जेव्हा तुम्ही एखादी कथा ऐकता किंवा देवतेचे ध्यान करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या मेंदूला त्या देवतेसारखे वागण्याची सूचना देत असता. उदाहरणार्थ, संकटकाळी हनुमानाचे ध्यान केल्याने तुमच्या मेंदूमध्ये धैर्य आणि संकल्प या न्यूरॉन्सना चालना मिळते. हे जादू नाही, हे सायकोलॉजिकल कंडिशनिंग आहे. जे लोक हे जाणतात ते संकटाच्या वेळी घाबरत नाहीत, तर ते त्या देवतांच्या गुणांचा वापर करतात. 3. समर्पण हेच सर्वात मोठे तंत्र. बहुतेक लोक पूजेत मागणी करतात, हे दे ते दे, पण 99% लोकांना हे माहीत नाही की पूजा पूर्ण तेव्हाच होते जेव्हा मागणी संपते. गुपित. जेव्हा तुम्ही सर्व देवतांची पूजा करता तेव्हा तुम्ही तुमच्या अहंकाराचे अनेक तुकडे करता. मी हा विचार कमी होऊन विशालता वाढवते. जेव्हा तुम्ही मी या भावनेतून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला जाणवते की हे जग तुमच्या इच्छेनुसार नाही, तर एका कॉस्मिक प्लॅननुसार चालले आहे. यालाच स्थितप्रज्ञता म्हणतात. ज्या दिवशी तुम्हाला हे उमजते की तुम्ही फक्त एक माध्यम आहात आणि सर्व शक्ती त्या एकाच परमात्म्याची आहे, त्या दिवशी तुमची प्रत्येक प्रार्थना फळ देते. कारण तेव्हा तुमची इच्छा ही वैयक्तिक नसून ती निसर्गाची इच्छा बनते. 4. देवतांचे फ्रिक्वेन्सी मॅपिंग. प्राचीन ऋषींनी देवतांच्या नावांची आणि मंत्रांची रचना एका विशिष्ट ध्वनिलहरीनुसार केली होती. गूढ सत्य. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या देवतांची पूजा करता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरातील 7 चक्रांच्या 7 वेगळ्या फ्रिक्वेन्सींना ट्यून करत असता. जेव्हा ही 7ही चक्रे योग्य लयीत असतात तेव्हा माणूस सुपर कॉन्शियस स्थितीमध्ये प्रवेश करतो. हे असे आहे की जसे तुम्ही संगीतातील सर्व सूर वाजवून एक परिपूर्ण धून निर्माण करत आहात. ज्या व्यक्तीची ही 7 चक्रे संतुलित आहेत तिला
जीवनात कधीही अपयशी वाटत नाही, कारण ती व्यक्ती संपूर्ण विश्वाशी एकरूप झालेली असते. थोडक्यात सांगायचे तर 99% लोक बाहेरच्या मूर्तीकडे बघतात आणि प्रार्थना करतात, पण 1% लोक हे जाणतात की ती मूर्ती केवळ एक साधन आहे. खरा प्रवास हा त्या देवतांच्या गुणांना आपल्या रक्तामासात आणि विचारात उतरवण्यात आहे. ज्या दिवशी तुम्ही केवळ पूजा करत नाही तर तीच शक्ती बनता, त्या दिवशी तुम्ही जीवनाचे मालक बनता. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की एखाद्या देवतेची पूजा केल्यानंतर तुमच्या स्वभावात किंवा विचार करण्याच्या पद्धतीत काही विशेष बदल झाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. गोष्ट क्रमांक 5. व्यावहारिक फायदा. सर्व देवी देवतांची पूजा करण्याचे केवळ आध्यात्मिकच नव्हे तर अत्यंत व्यावहारिक फायदे आहेत, जे आपल्याला दैनंदिन जीवनात, करिअरमध्ये आणि नातेसंबंधात स्पष्टपणे जाणवतात. हे फायदे खालीलप्रमाणे आहेत. 1. कठीण काळात मल्टिपल रिस्पॉन्स सिस्टम. जीवनात एकच समस्या नसते, कधी आर्थिक, कधी आरोग्याची, तर कधी मानसिक. जेव्हा तुम्ही विविध देवतांच्या गुणांशी जोडलेले असता तेव्हा तुमच्याकडे विविध समस्या हाताळण्यासाठी विविध टूल्स तयार असतात. संकट काळ. हनुमानाचे स्मरण केल्याने धैर्य मिळते. गोंधळलेली स्थिती. गणपतीचे स्मरण केल्याने बुद्धी आणि मार्ग सापडतो. कौटुंबिक मतभेद. श्रीकृष्णाचे स्मरण केल्याने संवाद आणि मुत्सद्देगिरी सुचते. व्यावहारिक फायदा. तुम्ही कोणत्याही समस्येला एकाच दृष्टिकोनातून न पाहता विविध प्रकारे सोडवण्याची क्षमता ठेवता. 2. निर्णयाची अचूकता. आपण अनेकदा गोंधळलेले असतो, पण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या देवतांच्या तत्वांचे ध्यान करता तेव्हा तुमची अंतर्ज्ञान शक्ती प्रबळ होते. व्यावहारिक फायदा. व्यवसायात किंवा करिअरमध्ये चुकीचे निर्णय घेण्याचे प्रमाण कमी होते. तुम्ही शांत राहून परिस्थितीचे विश्लेषण करू शकता, कारण तुम्हाला माहीत असते की घाई गडबडीत घेतलेले निर्णय अनेकदा चुकतात. 3. ह्युमन मॅनेजमेंट. देवी देवतांचे स्वरूप हे मानवी स्वभावाचे विविध पैलू आहेत. दुर्गेची पूजा केल्याने तुमच्यातील कठोरपणा वाढतो, जो तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा समाजात स्वतःचे मत मांडण्यास मदत करतो. लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्यात समृद्धीबद्दलचा आदर वाढतो, ज्यामुळे तुम्ही पैशाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. व्यावहारिक फायदा. तुम्ही लोकांच्या स्वभावाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता आणि त्यांच्याशी संवाद साधताना तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली बनते. 4. कार्यक्षमतेत वाढ. अनेक लोक पूजेला वेळेचा अपव्यय मानतात, परंतु प्रत्यक्षात पूजा ही एक मेंटल रिसेट आहे. जेव्हा तुम्ही 5-10 मिनिटे सर्व देवतांना वंदन करता तेव्हा तुमच्या मेंदूला एक ब्रेक मिळतो. व्यावहारिक फायदा. कामाच्या दरम्यान येणारा ताण कमी होतो. एकदा मन शांत झाले की तुमची कामाची गती आणि गुणवत्ता दोन्ही वाढते, ज्याला आपण फ्लो स्टेट म्हणतो. ते साध्य करणे सोपे जाते. 5. नेटवर्क आणि सामाजिक प्रतिष्ठा. जे लोक सर्व देवतांना मानतात ते सहसा ओपन माइंडेड असतात. ते कोणाशीही भेदभाव करत नाहीत. व्यावहारिक फायदा. अशा व्यक्तींचे सामाजिक नेटवर्क खूप मोठे आणि समृद्ध असते. लोक अशा व्यक्तीकडे आकर्षित होतात ज्यांच्याकडे सकारात्मकता आहे आणि जे सर्वांचा आदर करतात. करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यात प्रगती करण्यासाठी हे उत्तम सामाजिक जाळे खूप महत्त्वाचे ठरते. 6. रिस्क मॅनेजमेंट. जीवनात रिस्क घेणे आवश्यक असते, पण ती किती आणि कशी घ्यावी? जेव्हा तुम्ही विविध देवतांच्या कथांचे अध्ययन करता
तेव्हा तुम्हाला दिसते की प्रत्येक देवाने किती संयमाने, ध्येय वेडेपणाने आणि कष्टाने कार्य पूर्ण केले. व्यावहारिक फायदा: तुम्ही उतावीळ न होता पूर्ण तयारीने रिस्क घ्यायला शिकता. हा धैर्य आणि शहाणपणाचा संगम तुम्हाला आयुष्यात यशस्वी करतो. थोडक्यात सांगायचे तर व्यावहारिक जगात स्मार्ट असणे म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान असणे नव्हे, तर परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची लवचिकता असणे होय. सर्व देवतांची पूजा तुम्हाला ही लवचिकता देते. तुम्ही एकाग्रता, संयम, धाडस आणि मुत्सद्देगिरी अशा सर्व गुणांचे मिश्रण बनवून जगता. यामुळे तुमचे आयुष्य अडथळ्यांची शर्यत न राहता एक सुसज्ज प्रवास बनते. तर लक्षात ठेवा, पूजा म्हणजे देवाला प्रसन्न करणे नव्हे, तर स्वतःला त्या दैवी गुणांशी ट्यून करणे होय. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हात जोडाल तेव्हा फक्त मागणे मागू नका, तर तो गुण आपल्यात जागृत करा. तुम्हाला काय वाटतं? अध्यात्म आणि विज्ञान हे वेगळे आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. देवतांची ही शक्ती तुमच्याही आत आहे, फक्त तुम्हाला ती ओळखण्याची गरज आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच गहन आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला एकत्र मिळून एका नव्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.